21व्या शतकामध्ये अनेक आव्हानं आहे. त्यापैकी एक आव्हान आहे ते म्हणजे कोणालाच वेळ नाही. वेळ नाही म्हणजे काहीही काम बघा, कोणालाही विचारा, "का हो काल आमच्या घरी आले नाही?" "अहो वेळच नाही हो." "का हो लग्नाला नाही आलात?" "वेळच नाही." "अहो आज तुम्ही जेवला पण नाहीत." "अरे वेळच नव्हता." मग हा वेळ गेला कुठे? मित्रांनो गेला कुठे नाही. त्यासाठी फक्त तुमच्याकडे वेळेचं व्यवस्थापन नाही. आज बघूयात आपण की आपलं वेळेचं व्यवस्थापन कसं करायचं. मग तो नोकरदार असो, व्यावसायिक असो किंवा शिक्षण घेणारा साधा विद्यार्थी असो किंवा घरातील घरकाम करणारी आमची महिला भगिनी असो. या सर्वांसाठी उपयुक्त अशी मी आज टीप देऊन जातो, ते म्हणजे वेळेचं व्यवस्थापन. वेळेचं व्यवस्थापन करायचं म्हणजे काय? अगदी सोपी गोष्ट आहे. काय करायचं? आपल्या खिशात नेहमी एखादी छोटीशी डायरी आणि पेन ठेवायचा. तुम्ही म्हणाल कशासाठी? हो, ठेवायचा. त्यामध्ये काय करायचं? सकाळी उठलं की सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण काय काय कामं करणार आहोत त्याची यादी करायची. ते म्हणाल काय बावळटपणा. अहो खरंच करून बघा. काय करायचं? कामाची यादी. तुम्ही म्हणाल कामाची यादी करायची म्हणजे काय? अगदी छोटी 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 सर्व कामं लिहून ठेवायची. कधीपासूनची? सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंतची. मग त्यात साधं काम असेल, सकाळी 9 वाजता ऑफिसला निघणे, 9:30ला पेपर घेणे, नंतर गाडीत पेट्रोल भरणे, नंतर ऑफिसपर्यंत जाणे, नंतर कालची पेंडिंग कामं बघणे, नंतर जी जी काही अशी कामं असतील ती सर्व लिहायची. जेवण करणं ते सुद्धा लिहा. नंतर ऑफिस सुटल्यावर गाडी चालू करणं, घराकडे येणं, येताना काय काय घ्यायचंय तेही लिहा आणि असं रात्री झोपेपर्यंत म्हणजे अगदी मोबाईल चार्जिंगला लावणे ते सुद्धा काम त्यात येऊ द्या. अगदी बारीक-सारीक कामांची यादी करा. 2 पानं भरू द्या, 4 पानं भरू द्या. पण तुम्ही चिंतामुक्त जगण्यासाठी नक्की एवढं करा. कामाची यादी झाली म्हणजे आपलं काम झालं? अजिबात नाही. त्यासाठी आपल्याला कामाची प्राथमिकता ठरावी लागेल. म्हणजे त्यासाठी काय करायचं? सगळ्यात महत्त्वाचं काम कोणतं? की जे आजच्या आज केलं पाहिजे, प्रथम प्राधान्याने केलं पाहिजे. आज आपल्या दिवसाचं उद्दिष्ट काय? ध्येय काय? त्यानुसार त्या कामाची प्राथमिकता ठरवा. खूप महत्त्वाची कामं अगोदर घ्या, कमी महत्त्वाचं नंतर, त्याच्यानंतर त्याहून कमी महत्त्वाची अशी भली मोठी यादी करा. पण कशी? उतरत्या क्रमानं महत्त्वाचे वर, कमी महत्त्वाचे खाली. अगदी 8 दिवसात होणारे त्याच्या खाली. झालं? पहिलं काम केलं, यादी केली. दुसरं काम केलं, प्राथमिकता ठरवली. आता मित्रांनो, तिसरं आणि महत्त्वाचं काम का त्या कामाची विभागणी करा. तुम्ही म्हणाल कामाची विभागणी कशी? अहो बरीच कामं एकावर एक डिपेंड असतात. म्हणजे कसं आपण कोणत्या मार्गे जाणार त्या बाजूची कामं एकत्र. झाली विभागणी. ऑफिसची कामं वेगळी, घरची कामं वेगळी. झाली विभागणी. मग अशा पद्धतीनं आपल्या आपल्या समस्येनुसार, आपल्या आपल्या परिस्थितीनुसार अगोदर कामाची विभागणी करा. पहिलं काम काय केलं? यादी. दुसरं काम काय केलं? प्राथमिकता. त्याच्यानंतर कामाची विभागणी केली. आता महत्त्वाचं की ह्या कामाची विभागणी झाल्यावर सर्व कामं आपल्या वेळापत्रकामध्ये बसवा. म्हणजे काय? ती यादी आपल्या वेळापत्रकामध्ये बसवा. वेळापत्रक कसं? मग तुम्ही फ्री कधी आहात? सकाळी 8 ते 9, 9 ते 10, 10 ते 11. यावेळेत तुम्ही ऑफिस व्यतिरिक्तचे कामं कराल. 10 वाजता ऑफिस चालू झालं 10 ते 11, 11 ते 12, 12 ते 1 ऑफिसमधली कामं. 1 वाजता जेवणाची सुट्टी 1 ते 2 त्यावेळी आपली जेवणाची आणि त्यासोबतची इतर कामं. नंतर 2 वाजल्यापासून तर 5 वाजेपर्यंत पुन्हा ऑफिसची वेगवेगळी कामं. 5 नंतर घरी येतानाची कामं. 6 वाजता पाहुणे वगैरे घरचं दुखणं वगैरे काय ती कामे. अशी रात्री झोपेपर्यंतची सर्व कामं वेळेनुसार लिहा. 9 ते 10 हे करणार, 10 ते 11 हे करणार, 11 ते 12 हे सगळं संभाव्य वेळापत्रक असेल.
अशा पद्धतीनं आता तुम्ही तुमच्या दिवसाच्या वेळापत्रकानुसार तुमच्या मनाने साधारणतः वेळ देऊन ते कामाला लिहिलेलं आहे. आता तुमच्याकडे सगळं दिवसभराचं शेड्यूल तयार झालं. कामं तुम्हाला माहीत झाली. फक्त मित्रांनो, एकच न घडणारी गोष्ट राहिली, ती म्हणजे लिहिलीत तशी त्या वेळेमध्ये ती कामं मन लावून आणि प्रामाणिकपणे करा. म्हणजे काय? ठरवलेली कामं वेळेवर पूर्ण करा. आणि जाता जाता एक महत्त्वाचं सांगतो, आपला मोबाईल आणि टी व्ही याचा वापर कमीत कमी करा. म्हणजे अजिबातच करू नका असं नाही. करा, पण गरजेपुरता करा. आणि संध्याकाळी झोपताना एक काम करा. कोणती कामं झाली त्याला टिक मार्क करा. आणि जी कामं शिल्लक राहिलीत ती आत्ता झोपण्यापूर्वी उद्याच्या वेळापत्रकामध्ये कामाच्या यादीमध्ये सगळ्यात अगोदर लिहून ठेवा. म्हणजे सकाळी उठल्यावर कालचं काय राहिलंय, काय शिल्लक राहिलंय ते आठवायची गरज नाही. उद्याचं नियोजन त्याला जोडा, प्राथमिकता ठरवा आणि चिंतामुक्त जगायला अशी सुरुवात करा. करून बघा. काय वाटलं मला कमेंट बॉक्सवर नक्की कळवा. धन्यवाद.